नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक विकास रेपाळे यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण पाहिलं तर प्रभागामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 मध्ये विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप जे आहे ते नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या शाळेमध्ये आपण पाहिलं तर आता त्यांचं औक्षण जे आहे ते महिलांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। विविध सामाजिक उपक्रम जे आहेत ते आज नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 19 मध्ये करण्यात आलेले आहे। अगदी सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, तसेच संत सेवालाल नगर येथील नागरिकांना जे आहे व्हायरल बाम सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत करूया। लहान मुलांचं प्रेम जे आहे ते या प्रभागातील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये या ठिकाणी आपल्याला विकास रेपाळे यांच्याबद्दल पाहायला मिळतंय। शिवसेनेचं तरुण नेतृत्व जे आहे या प्रभाग क्रमांक 19 मध्ये नेहमीच आघाडीवरती राहिलेला आहे आणि त्यांचा वाढदिवस जो आहे तो विविध सामाजिक उपक्रम राबवून या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपल्याला पार पडताना पाहायला खूप खूप शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 18 प्राथमिक विभाग, उच्च प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग यांच्यातर्फे औक्षण करून दादांच्या वाढदिवसाचं स्वागत करण्यात येत आहे। दादा, शाळेच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली साधी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण करावी आणि त्या आठवणीनं अधिक सुंदर व्हावं याच आम्हा सर्वांकडून आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा। दादा, पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा। पहिलीच्या 5 विद्यार्थिनी या। आणि दादा, सगळ्यात सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या 2 विद्यार्थ्यांचा सुद्धा वाढदिवस आहे। योगच आजच्या या क्षणी लाभलेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर या प्रभाग क्रमांक 19 मधील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 मध्ये जे आहे नगरसेवक विकास रेपाळे
आपल्या विभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक व ठाणे महानगरपालिका माजी शिक्षण सभापती आदरणीय विकासदादा रपाळे यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या समोर आलेल्या आपल्या नगरसेविका सन्माननीय महाराष्ट्र भोसले, उपस्थित शाखाप्रमुख तानाजी पाटील साहेब, उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी, विभाग प्रमुख, दादांना शाळेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 18च्या वतीने आज दादाला वाढदिवसाच्या निमित्त शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प गुच्छ देऊन दादांचाच शाळेच्या वतीने शाळेच्या वतीनं दादांचं अभिष्ट चिंतन इथे साजरं केलं जाणार आहे. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री परदेशी सर यांना विनंती करते की त्यांनी दादांचं शाल आज दादा आपला वाढदिवस आहे. आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिंगत होत जावं आणि सुख समृद्धीची बहर आपल्या आयुष्यात ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 मधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून या ठिकाणी नगरसेवक विकास रिपाळे हे वाढदिवस या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा आपला वाढदिवस म्हणजे आनंदाची झुळझुळ झरा. आपला वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा. सळसळणारा शीतल वारा, सळसळणारा शीतल वारा. आपला वाढदिवस म्हणजे सोन पिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा. आपला वाढदिवस म्हणजे या सळसळत्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा. आमच्या शाळेच्या वतीनं आपणा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 18च्या वतीने दादांचं अभिष्ट चिंतन सोहळा इथे साजरा होत आहे. दादा ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 18च्या वतीनं पुन्हा एकदा अतिशय आनंदाच्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या इथे शाळेच्या वतीने खूप अभिनंदन करण्यात सर्व टीचर्स असेल, सर असेल, या सर्वांच्या वतीने आणि अनेक वेळांच्या साक्षीने दरवर्षीप्रमाणे न चुकता या दिवस साजरा करण्यात येत आहे. रीना भगत मॅडम या देखील वैयक्तिक भूमिका आपल्या रिपाळे साहेबांचा ज्यांचा वाढदिवस संबंध. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 18 माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भगत मॅडम व त्यांचे सहकारी देशमुख सर यांच्या हस्ते दादांचं अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने या ठिकाणी दादांचा वाढदिवस ही आपल्या शाळेत ठरवलीच असते. दरवर्षी दादा आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, त्यांचं प्रेम गोड करण्यासाठी खाऊ नित्य नियमाने या ठिकाणी देत असतात आणि खरोखर त्यांचं हे प्रेम आमच्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, मुख्याध्यापक हे अनुभवतात. आम्ही नेहमीच म्हणतो की ते आमचे पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. असे कार्यसम्राट आपले नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी सभापती एका ठिकाणी यांना पुनश्च शाळेकडे शुभेच्छा. दादा सगळे अभ्यास पण करताय ना. आता
एक सांगतो अभ्यासाशिवाय दुसरं काही नाही. तुझा वाढदिवस आहे ना, तुझा पण वाढदिवस आहे आणि अभ्यास चांगला करायचा. आता काय आज काय तुमच्यासोबत थोडी भाषण करत असतो. तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा. आपण इथे आलात. आपला वाढदिवस आपण आमच्या चिमुकल्यांसोबत साजरा केला त्याच्याबद्दल शाळेच्या वतीने आपले खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्याच्या या पायरीवर आयुष्याच्या या पायरीवर नव्या जगातील नव्या स्वप्नांना बघून येऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा आपणास लहान मुलांचं प्रेम जे आहे ते या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 19 मधील शाळा क्रमांक 18 मध्ये नगरसेवक विकास रेपाळे यांच्यावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्रमांक 18च्या वतीनं आपणास खूप खूप वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्य सौ नम्रताई भोसले तसेच आताच्या नगरसेविका सौ नम्रताई भोसले इकडे या उपस्थित राहिल्या मॅडम असे ना मी फक्त दादा एक मिनिट थांबा. एक मिनिट हे थोडं पाठी जाऊ ना. आणि ज्येष्ठ दादा आज वाढदिवस आहे. खरं तर दरवर्षी वाढदिवसाची सुरुवात ही मेंटल हॉस्पिटल समोर हॉस्पिटल आणि या शाळेतील मुलांना खाऊ वाटपासून केक कापून होते. काय सांगाल याबद्दल? वाढदिवस हा नेहमीच सामाजिक उपक्रमांनी साजरा केला पाहिजे. ही आमच्या गुरुवर्य नामदार एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि त्यानुसार प्रादेशिक मनोरुग्णालय जे आमच्या प्रभागात आहे त्यामुळे एक एक्सटेंडेड कुटुंब आहे. तिथे असणाऱ्या सगळ्या रुग्णांशी एक घरोब्याचं नातं आहे. जरी ते त्या ठिकाणचे मनोरुग्ण असले तरी त्यांच्याकडे कायम जाणं भेट होत असते किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या ठिकाणी जात असतो. परंतु त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करणं एक वेगळी पर्वणी असते. ही शाळेतली मुलं ही आमच्या प्रभागातली आहेत, त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करणे एक वेगळी पर्वणी असते. सिव्हिल हॉस्पिटलचे रुग्ण असतील, याचबरोबर आता त्या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि यानंतर गांधीनगर या ठिकाणी धान्य किट वाटप असे विविध कार्यक्रम आहेत. संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांकरता कार्यक्रम आहे, परत बुद्धविहारामध्ये कार्यक्रम, असे अनेक कार्यक्रम आहेत. मला असं वाटतं माझ्या सहकारी नम्रता भोसले मॅडम असतील, तानाजी पाटील असतील, सगळे उपशाखा प्रमुख असतील, रुपेश मिश्रा असेल, सुशील बेंडवाल असेल आणि इतर सगळे दीपक असेल, हे सगळेच राजू बारे, बाबूराव जाधव, आदिनाथ चव्हाण, रमेश भोसले, प्रफुल्ल सावंत, कोणाकोणाची म्हणजे सगळ्यांचीच नावं कोणाची राहिली तर असं नको व्हायला. तर हे सगळेच लोक विविध उपक्रम राबवत असतात आणि मला असं वाटतं की या सामाजिक उपक्रमांमधून एक काम करण्याची एक वेगळी ऊर्जा मिळते. जेव्हा या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघतो, आपण देखील मनोरुग्णालयात होतात, त्या रुग्णांना जेव्हा एक आपुलकीने जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे तुम्हाला काम करण्याची एक वेगळी ऊर्जा देऊन जाते आणि त्या भावनेतून हे वाढदिवस येतच असतात, वाढदिवस होतच राहतात. परंतु समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून हे सगळं केलं जातं. काही संकल्प आहे या वाढदिवसानिमित्त? खरं तर
प्रभाग क्रमांक 19 मध्ये विकास होताना पाहायला मिळतोच आहे, पण येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं प्रभाग क्रमांक 19चा विकास होईल? प्रभाग क्रमांक 19च्या जनतेने आम्हाला भरभरून अगदी गांधीनगर आनंदनगर पासून ते अगदी लुईसवाडीपर्यंत ह्या सगळ्या पूर्ण परिसरामध्ये परवडी असेल, साठेवाडी, धर्मवीर नगर, कशिश पार्क, रेसिडेन्सी, रहेजा, कनाकिया, हजुरी, रघुनाथनगर, सुर्वेवाडी, गौतम नगर, अगदी सगळंच म्हणजे तिकडचं सिद्धिविनायक नगर, कानेवाडी, सगळाच पूर्ण सगळाच परिसर पूर्ण या सगळ्या परिसराने भरभरून प्रेम दिलंय. त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढल्यात. आम्हा चारही नगरसेवकांच्या जबाबदाऱ्या आहेत. माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब असतील, माननीय खासदार नरेश म्हस्के असतील, माननीय शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं ही करतच आहोत. परंतु एक प्रभाग हा आदर्शवत प्रभाग करण्याकरता एक संकल्प आम्ही घेतलाय आणि हा प्रभाग सुंदर, स्वच्छ आणि निरोगी कसा राहील या दृष्टीने या पूर्ण वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. आणि तुम्हाला नजीकच्या काळामध्ये बघा, ह्या प्रभागामध्ये उपक्रम नाही तसं होत नाही. म्हणजे फक्त निवडणुकांप्रती कधीच कुठले उपक्रम आम्ही राबवले नाही. कायमच उपक्रम हे घडतच असतात आणि सर्व धर्म सर्व आता उद्या ईद आहे, ईदला तिथे लोकांच्या मध्ये जाणार. काल गुढीपाडवा अगदी मोठ्या उत्साहात झाला. असे विविध सण, विविध उपक्रम, विविध सामाजिक उपक्रम हे सगळे आम्ही अगदी सगळे एकत्र येऊन साजरे करतोय. आता थोडी मला असं वाटतं इलेक्शन प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन देऊन जातं आणि मला वाटतं ह्या इलेक्शनने ह्यावेळेला जरा जास्त ताकद देऊन गेलाय, काम करण्याचं एक वेगळं बळ देऊन गेलंय. त्यामुळे लोकांची कामं ही करणारच आहेत. परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला नक्कीच हा प्रभाग हा ठाणे शहरातला आदर्शवत असा प्रभाग क्रमांक झालेला असेल याची मी आपल्याला ग्वाही देतो.